लटके जी 2 मिनिटं. अध्यक्ष महोदय धन्यवाद. 293 सत्ता पक्षाचा 293 नागपूर करारावर जो ठराव आहे त्यावर मी बोलण्याकरता उभा आहे. सर्वप्रथम मी या सभागृहाचे नेते आणि आमचे प्रतोद मान्य देवेंजी असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील आणि आमचे प्रतोद असतील यांचं धन्यवाद देतो. नागपूर करार जेव्हा नागपूर विदर्भ किंवा सिपॅन्ड स्टेटचा जो पोर्शन महाराष्ट्रात आला, त्या महाराष्ट्रात नागपूर कराराचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून नागपूरच्या विदर्भाच्या विकासाला विशेष चालना कशी देता येईल याकरता तो प्रयत्न होता. आणि मी महायुती सरकारचा धन्यवाद देतो की जो करार त्यावेळेच्या काँग्रेस सरकारने केला त्याला खरीच चालनाची जर दिली असेल तर ती महायुतीच्या सरकारने दिली. त्याबद्दल या महायुती सरकारचा मी धन्यवाद देतो. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माननीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेब असतील, माननीय अजितदादा असतील, यांच्या नेतृत्वात विदर्भालाही समान न्याय मिळेल असा मला विश्वास आहे. सर्व समाज घटकांना सोबत घेऊन सर्वसमावेशक प्रगतिशील विकसित महाराष्ट्र घडवण्याकरता रस्ते, बंदरे, विमानतळ, रेल्वे, मेट्रो, वीज, विद्यापीठ सुधारणा, औद्योगिक केंद्र तयार करणे अशा सर्वच क्षेत्रांमध्ये गतीने काम पुढे जात आहे. त्याबद्दल या सरकारचा मी धन्यवाद देतो. उपराजधानी असलेल्या नागपूरला माननीय देवेंजींमुळे, नितीनजींमुळे या दोघांच्याही नेतृत्वामुळे विकासामध्ये योग्य न्याय मिळेल असा आम्हाला विश्वास होता. तो पूर्ण झाला आहे. नागपूर जिल्ह्यासाठी नवीन न्यायालयाची विस्तारित इमारत होते आहे. नागपुरात नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीचा मोठा पायाभूत प्रकल्प सुरू झाला आहे. माननीय अध्यक्ष महोदय, नागपूर विभागासाठी किंवा नागपूर विदर्भासाठी जी काही महत्वाची जागा होती, जिथे एक महत्वाचं मोठं विमानतळ पाहिजे होतं, त्या विमानतळाचं भूमिपूजन माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी केलं आहे. ज्यातनं विदर्भाच्या विकासाला, ज्या विदर्भाच्या विकासामध्ये 5 लाख करोडाचं जिथे आपलं इन्व्हेस्टमेंट येत आहे, त्या सगळ्या गोष्टी करता ज्या विमानतळाची गरज होती ते विमानतळ माननीय मोदी साहेबांच्या रूपात मिळाला आहे. मी त्याकरता या महाराष्ट्र सरकारचा धन्यवाद देतो. आताच माननीय रणधीर भाऊंनी सांगितलं की 42% आदिवासी बांधव त्या विदर्भात राहतात. या 42% आदिवासी बांधवांकरता किंवा विदर्भाकरता एक वेगळ्या आदिवासी विद्यापीठाची स्थापना ही त्या विदर्भात असली पाहिजे. त्या विदर्भातल्या ज्या गडचिरोली शहरात असेल तर गडचिरोली शहरात केली पाहिजे. कारण त्या आदिवासी संस्कृतीचा, त्या आदिवासींचा, मूळ निवासियांचा, त्यांची संस्कृती असेल, त्यांचे व्यवसाय असतील, त्यांच्या बोलीभाषा असतील, त्यात कोणाला शिकायची इच्छा असेल, PhD करायची असेल, त्यात पेपर लिहायचे असतील, त्याकरता या आदिवासी विद्यापीठाची आवश्यकता आहे आणि त्या आदिवासी विद्यापीठ विदर्भात करावं अशी माझी मागणी आहे. माननीय अध्यक्ष महोदय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाची स्थापना करतोय मी आता आपल्याला सांगितलं आहे. या विमानतळामुळे काय होणार आहे? या विमानतळामुळे 9 लाख टन क्षमतेचं कार्गो विमानतळ तिथे तयार होणार आहे आणि 9 लाख टन मालाची वाहतूक नेणे आणणे त्या ठिकाणी होईल, जेणेकरून विदर्भाच्या त्या सर्व शेतकरी असतील, उद्योजक असतील, गडचिरोली सारखं दुर्गम क्षेत्र असेल, तिथल्या नवीन व्यवसाय येणाऱ्यांना चालना मिळेल. अध्यक्ष म्हणून मी तुम्हाला फक्त एक उदाहरण देतो. मी टाटांचा धन्यवाद देतो की टाल नावाचा प्रकल्प नागपुरात टाकला. टाल म्हणजे काय तर बोईंग आणि एअरबस या 2 विमान कंपन्यांकरता जे पार्ट्स तयार करायचे आहेत, ही एकमेव नागपुरातली कंपनी आहे जिथे एकाच प्रिमायसेसमध्ये 2 वेगवेगळ्या बिल्डिंगमध्ये बोईंग आणि एअरबसचा कारखाना चालतो. हा कारखाना चालतो. यातले जे पार्ट्स तिथे तयार होतात, जवळपास 1200 पार्ट्स, ते एका कंटेनरमध्ये एका टेम्परेचरमध्ये पाठवायचे असतात. टाटांनी हा प्रकल्प नागपुरात का टाकला? कारण नागपुरातनं कार्गोचं हे सुरू होईल आणि नागपुरातनं डायरेक्ट कंटेनर अमेरिकेला जाईल. पण माननीय खेदानी मला हे सांगावं लागतं की आता ते पहिले नागपूरहून हैदराबादला जातं आणि हैदराबादमधनं अमेरिकेला जातं. त्यामुळे या नवीन विमानतळामुळे हा फायदा होणार आहे. नवीन विमानतळ 3 लाख स्क्वेअर फूट क्षेत्रात बांधले जाणार आहे. इथे 2 मोठ्या धावपट्ट्या असणार आहेत. 600 मीटर रुंद आणि 4000 मीटर लांबीच्या 2 मोठ्या धावपट्ट्या प्रथमच विदर्भात तयार होणार आहेत. त्याच ठिकाणी, त्याच विमानतळात माननीय अध्यक्ष महोदय, या सगळ्या लॉजिस्टिक हब, हे विमानतळ, इथे परदेशी विमानं एका वेळेला, हे असं विमानतळ असेल की एका वेळेला 100 ते 125 विमानं तिथे पार्क होऊ शकणार आहे. आणि या सगळ्यांमधनं जवळपास 5 लाख लोकांना नोकरी मिळणार, रोजगार मिळणार, विविध क्षेत्रात मिळणार. त्यामुळे मी या सरकारचं अभिनंदन करतोय. माननीय अध्यक्ष महोदय, विदर्भाच्या बाबतीत अनेक ठिकाणी अनुशेष होता.
मान्य देवेंजी असतील, अनेक विदर्भातल्या नेत्यांनी भांडून भांडून आंदोलन करून करून तो अनुशेष कमी केलाय. ज्यांनी हा विदर्भ त्या महाराष्ट्रात नेला ते आपले आदरणीय यशवंतराव चव्हाणांचा नागपूरकरांचं पुस्तक माझ्याकडे आहे. माननीय यशवंतराव चव्हाणांनी या विदर्भाच्या करारावर पहिलं भाषण या सभागृहात दिलंय. या सभागृहात त्यांनी बोलताना या विदर्भातल्या जनतेकरता आम्ही काय देणार आहे हे या भाषणात म्हटलं. मी फक्त तेवढं वाचून दाखवतो. माननीय यशवंतराव चव्हाण यांच्या धोरणानुसार 16 प्रशासकीय कार्यालय नागपुरात सुरू होणार होते. 16 करणे अपेक्षित होते. 1960 पासून 65 वर्ष फक्त वनसंरक्षक कार्यालय नागपुरात आलं. आता काय काय पाहिजे होतं? 1 कृषी संचालक, 2 शिक्षण संचालक, 3 क्रीडा संचालक, 4 उच्च शिक्षण संचालक, 5 पशुवर्धन संचालक, 6 सहकार आयुक्त, 7 नगर नियोजन संचालक, 8 आयुर्वेद संचालक, 9 तुरुंग अधीक्षक, 10 भूजल सर्वेक्षण, 11 सार्वजनिक आरोग्य संचालक, 12 सार्वजनिक कल्याण विभाग संचालक. ही सर्व कार्यालये माननीय यशवंतराव चव्हाणांनी त्यांच्या पहिल्या भाषणात ही सांगितली होती की आम्ही नागपूर उपराजधानी केली आहे, तिथे आम्ही नेऊ. पण मला खेदाने सांगावं लागतं, फक्त वनसंरक्षकाचं कार्यालय सोडलं तर यातलं एकही कार्यालय आलं नाही. माझी माननीय आपल्या माध्यमातून, माननीय अध्यक्षांच्या माध्यमातून हे मायबाप सरकार आहे. विदर्भाची जनता या मायबाप सरकारकडे आशा लावून बघते आहे. मान्य देवेंजी असतील मुख्यमंत्री, मान्य एकनाथराव शिंदे असतील, मान्य अजितदादा पवार असतील, पूर्ण मंत्रिमंडळ असेल, ही विदर्भातली शोषित पीडित जनता आपल्याकडे टकलावून पाहते की सर्व कार्यालय आपल्याकडे येतील. मान्य अध्यक्ष महोदय, शेवटचा विषय घेऊन थांबतो. मान्य अध्यक्ष महोदय, नागपूर करारात नागपूरला अधिवेशन होणार, नागपूरला 4 आठवडे अधिवेशन होणार. त्याच वेळेला नागपूर महानगरपालिकेचा जो कायदा आहे तो मुंबई महानगरपालिकेप्रमाणे वेगळा कायदा होता. त्याला सीएनसी ऍक्ट म्हणायचे. दुर्दैवाने या सभागृहात मला बोलावं लागतंय की त्यावेळेचे तत्कालीन मुख्यमंत्री माननीय पृथ्वीराज चव्हाण साहेब होते आणि माननीय पृथ्वीराज चव्हाणांनी या महाराष्ट्रात 3 कायदे होते. एक मुंबई महानगरपालिकेचा वेगळा, नागपूर महानगरपालिकेचा वेगळा आणि इतर महानगरपालिकांचा वेगळा. पण नागपूरवर त्यावेळेच्या काँग्रेस सरकारने अन्याय करून आमचा सीएनसी ऍक्ट अबॉलिश केला आणि आम्हाला इतर महानगरपालिकेपर्यंत कायदा लागला. माझी आपल्या माध्यमातून आपण या सरकारला निर्देश द्यावे, आदेश द्यावे की नागपूरला असलेला तो जो सीएनसी ऍक्ट होता, जो तुम्ही नागपूर करारात मान्य केला, तो ऍक्ट ताबडतोब परत एकदा नागपूर महानगरपालिकेला लावावा. एकच मिनिट शेवटचा. आणि माननीय अध्यक्ष महोदय, अनेक काँग्रेस सरकारने बाता मारल्या, उपराजधानी आहे, दरवर्षी 25 कोटी देऊ, 30 कोटी देऊ, 50 कोटी देऊ. मान्य दिवंगत मुख्यमंत्री मान्य विलासराव देशमुखांनी याची मोठी घोषणा केली होती. पण 9-9, 10-10, 15-15 वर्ष नागपूर उपराजधानीचं अनुदान मिळालं नाही. मी माननीय मुख्यमंत्री देवेंजींचा धन्यवाद देतो की त्यांनी ते अनुदान सुरू केलं. अनुदान सुरूच नाही केलं तर आज नागपूर जगाच्या पाठीवर, मग एम्स असेल, महायाम असेल, मग IIIT असेल, मग नॅशनल लॉ स्कूल असेल, मग विद्युत विभागाचं एक मोठं कॉलेज असेल, या सगळ्या दृष्टीने मेट्रो 1 असेल, मेट्रो 2 असेल, या सगळ्या दृष्टीने आज नागपूर सुसज्ज होत आहे. नागपूर या सगळ्यांमुळे नागपुरात रोजगार येतात आहे. मोठमोठे विद्यापीठ, सिम्बॉसिस सारखं विद्यापीठ, मोठमोठे विद्यापीठ, खासगी विद्यापीठ आज नागपुरात येत आहेत. त्या दृष्टीने महायुती सरकारने जे काही काम केलं, त्या महायुती सरकारच्या या सगळ्या दृष्टीकरता मान्य देवेंजी असतील, मान्य नितीनजी असतील, एकनाथराव शिंदे असतील, सर्व मंत्रिमंडळ असेल, अजितदादा पवार असेल, यांचा मी धन्यवाद देतो. आणि उरलेला सगळा बॅकलॉग या दृष्टीने आपण संपवावा. आपण मान्य अध्यक्ष महोदय, एकच मिनिट. किमान मान्य अध्यक्ष महोदय, सिमेंट रोड फेज 1, फेज 2, फेज 3, फेज 4 असं सुरू होतं. किमान नागपूरच्या पायाभूत प्रकल्पांकरता, विकासांकरता किमान 100 कोटी रुपये उपराजधानीला आपण द्यावे अशी मी मागणी करतो. आणि मला आपण संधी दिली, आपण एवढ्या रात्री इथे बसून आमच्यासारख्या नवीन सदस्यांना संधी दिली, त्याबद्दल आपला स्वतःचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद. हेमंत बोगले. अध्यक्ष महोदय, त्यांनी केलं होतं मराठी भाषिक लोकांचं एक राज्य असावं, त्यांच्यावर विश्वास ठेवून आपण तेव्हा त्यांच्यामध्ये सामील झालो. माझा फक्त एक एक माहिती मला द्या प्रवीणजी, की उपराजधानीचं अनुदान तुम्हाला दरवर्षी किती भेटून राहिलं आणि किती वर्ष ते भेटलं नाही
तो बॅकलॉग किती? जेव्हा महाराष्ट्रात सिपंड प्रमाणे विदर्भ आला त्याच्यानंतर जवळपास 26 वर्षांनी ते अनुदान सुरू झालं अशी माझी माहिती आहे. मी ती क्लिअर करतो. माननीय विलासराव देशमुख दिवंगत मुख्यमंत्री आहेत आपले, त्यांनी ती घोषणा केली. पण त्याच्यानंतर एकच वर्ष मिळालं, नंतरचे 14 वर्ष ते मिळालं नाही. मग माननीय देवेंद्रजी आले आणि मग ते 25 लाखाचं 25 कोटीचं 50 कोटी केलं. आणि आज या महाराष्ट्र सरकारनी ज्या ज्या गोष्टी उपराजधानीत पाहिजे होत्या त्या सगळ्या गोष्टी या मागच्या 14 ते 19 आणि नंतरची 2.5 वर्ष आपल्या जेव्हा महायुती सरकार परत आलं आणि आता हा सगळा बॅकलॉग पूर्ण करण्याची केली आहे. पण आपल्या माध्यमातून मी परत एकदा 100 कोटीची मागणी करतोय. अध्यक्ष महोदय, अंतिम आठवड्याच्या प्रस्तावावरती चर्चा करण्यासाठी या ठिकाणी मी उभा आहे. अध्यक्ष महोदय, एक सुरुवातच अशी आहे याच्यामध्ये. बीड जिल्ह्यातील केळगाव येथील आश्रम शाळेमधील शिक्षक धनंजय नागरगोजे हे मागच्या 18 वर्षापासून त्या ठिकाणी काम करत आहेत, परंतु वेतन न मिळाल्यामुळे त्यांनी आत्महत्या केली. शासनाने 2023 साली कायम विना अनुदानित शाळांना वाढीव टप्पा अनुदान मंजूर केलेलं आहे, परंतु ते अद्यापपर्यंत मिळत नाही. दिव्यांग शाळांना व दिव्यांगांना विना अनुदानित शाळांना पण हे अनुदान अजूनपर्यंत मिळालेलं नाही. त्याची जुलै 2024 साली घोषणा केली होती. 293 वर आहे का? अध्यक्ष महोदय, विषय जो आहे तो 293 मधला आहे ना? 293चा प्रस्ताव. हा, 293 वरतीच बोलतो. 293. राज्यात शासकीय शाळा बऱ्याचशा बंद पडत आहेत. त्यासाठी शासनाने विशेष करून प्रयत्न केले पाहिजेत, कारण याच वर्षी आपल्याला अभिजात मराठीचा दर्जा मिळालाय. परंतु जर या शाळा बंद पडत असतील तर ते आपल्यासाठी अत्यंत खेदजनक आहे. अध्यक्ष महोदय, अजून एक महत्वाचा मुद्दा, कारण मागच्या 3 वर्षापासून महानगरपालिका, नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद यांच्या निवडणुका नाही झालेल्या. त्या निवडणुका लवकरात लवकर घ्याव्यात, कारण त्या स्थानिक स्वराज्य संस्था नसल्यामुळे अधिकारी लोकांचं मनमानी कारभार चाललेला आहे. त्याच्यावरती अंकुश घेण्यासाठी आपल्या माध्यमातून जर काही आदेश देता आले तर बरं होईल. अध्यक्ष महोदय, बेरोजगारीचा प्रश्न आजकाल खूप महत्वाचा झालेला आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये सरकारी आकडे आहेत की महाराष्ट्रात 2024 पर्यंत या मागच्या 3 वर्षामध्ये केंद्र सरकारच्या रोजगार आणि कामगार मंत्रालयाचे जे राष्ट्रीय पोर्टल आहे त्याच्यावरती 24 लाख बेरोजगारांनी नोंदणी केलेली. हा प्रश्न फार गहन झालेला आहे. अध्यक्ष महोदय, मागच्या म्हणजे प्रत्येक वर्षी जवळपास 3% सरकारी पदं ही रिक्त होत आहेत, परंतु ज्या प्रमाणात तिथे भरती झाली पाहिजे ती भरती होत नाहीये. तर त्यासाठी सरकारने विशेष प्रयत्न केले पाहिजेत. राज्य सरकारच्या विविध विभागामध्ये जवळपास 2.5 लाख पदं ही रिक्त आहेत. जर ही पदं रिक्त लवकरात लवकर भरली गेली तर या बेरोजगारांच्या प्रश्नांना थोडंफार वाचा फुटल्यासारखं होईल. अध्यक्ष महोदय, जवळपास 1,85,000 लोकसंख्या अशी आहे की मुलं 18 ते 29 वयोगटातील विविध रोजगाराच्या मागण्यासाठी कायम फिरत आहेत, परंतु त्यांना रोजगार मिळत नाही. मला विनंती करायची सरकारला की आत्ताच देवेंद्र फडणवीस साहेब दाहोसला गेले होते आणि त्यांनी जवळपास 15.5 लाख कोटींचे त्या ठिकाणी त्यांनी MOU केलेले आहेत. माझी विनंती असेल त्यांना की त्यांनी लवकरात लवकर हे MOU जे केलेले आहेत त्या कंपन्यांना बोलवावं आणि आपल्या राज्यामध्ये जर लवकरात लवकर त्यांनी जर हे बेरोजगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी जर या कंपन्या चालू केल्या तर निश्चितपणे त्याचा फायदा मिळणार आहे. त्याचबरोबर माझी विनंती असेल सरकारला की आपल्या महाराष्ट्रातले बरेचसे उद्योग बाहेर चाललेले आहेत, त्यांना थांबवण्याचा जर प्रयत्न केला तर बरं होईल. कारण आपण बघितलं फॉक्सकॉन कंपनी आत्ताच गेलेली बाहेर, त्यानंतर अजून काही कंपन्या त्या मार्गावरती आहेत, तर त्यांना थांबवण्यासाठी सरकारने विशेष प्रयत्न करावेत अशी माझी एक विनंती असणार आहे. अध्यक्ष महोदय, सगळ्यात गंभीर गोष्ट एक मला अशी जाणवते की 2025 पर्यंत महाराष्ट्राला जवळपास 2,75,000 कोटींचं कर्ज हे फेडावं लागणार आहे आणि त्यासाठी राज्याचं उत्पन्न वाढवावं लागणार आहे. परंतु तसं काही उत्पन्न वाढलं जात नाही. हा कॅगचा रिपोर्ट आहे, हा माझा नाही. त्यामुळे जर हे उत्पन्न जर नाही वाढलं तर आत्ताच आपण बघतो की महाराष्ट्रावरती 8 लाख कोटींचं कर्ज झालेलं आहे आणि हे कर्ज जर असंच वाढत गेलं तर आपण राज्य कसे चालवणार आहेत याचे एक थोडासा अडचणीचा विषय वाटतोय. आणि शेवटचा मुद्दा अध्यक्ष महोदय,
राज्यात एक असं अपेक्षित आहे की राज्य सरकारने जो 1 रुपया येतो त्याच्यापैकी 11 ते 12 पैसे हे विकास कामांवरती दिले पाहिजेत, परंतु तसं होताना दिसत नाहीये. त्यामुळे विकास कामांची जी खेळ बसलेली आहे ती परत चालू करण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत. एवढंच बोलताना शेवटी जाता जाता परत एक मुख्य मुद्दा आहे अध्यक्ष महोदय, छत्रपती शिवाजी महाराज यांचं जे स्मारक आहे अरबी समुद्रातलं ते लवकर झालं पाहिजे. तर राणेसाहेब जर आपणच प्रयत्न करा आणि इंदू मूलचं स्मारक हेही पूर्ण झालं पाहिजेत. आपण रोज या ठिकाणी संध्याकाळी आमचं ऐकून घेण्यासाठी थांबता राणेसाहेब, त्याबद्दल धन्यवाद. परंतु हे आमचे प्रश्न एवढे सरकार मार्गी लावावे ही विनंती. धन्यवाद अध्यक्ष महोदय. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद अध्यक्ष महोदय. 293 अन्वये सत्ता पक्षाचे 3 प्रस्ताव आहेत, त्या संदर्भात बोलण्याकरता मी उभा आहे. आपले मनपूर्वक आभार मानतो, धन्यवाद देतो. देशमुख आहे अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र शासनाने माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वात माननीय शिंदे साहेब आहेत, अजितदादा आणि संपूर्ण मंत्रिमंडळ अत्यंत चांगले निर्णय घेत आहेत आणि मागच्या कार्यकाळामध्ये सुद्धा महायुतीच्या माध्यमातून अत्यंत चांगलं काम झालं. या काळातही सुद्धा अत्यंत चांगलं काम होईल आणि या महाराष्ट्र अत्यंत चांगल्या गतीने पुढे जायला विश्वास आहे. पण आता जास्त वेळ कमी असल्यामुळं मी फक्त माझ्या काही विनंती आहे त्या शासनाकडे मांडतो. अध्यक्ष महोदय, अनेक उपाययोजना आपल्या शासनाने केल्या. मग शेतकरी सन्मान निधी असेल, 1 रुपयातला विमा असेल, ई फेरफारा, ई पंचनामा, बऱ्याच गोष्टी आहेत. या सगळ्या येणाऱ्या काळात पूर्णही होतील आणि काही सगळ्या गोष्टी सुरूही झाल्या आहेत. कर्जमाफीचा विषय जो रणधीर भाऊंनी मांडला, निश्चितपणे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा हा विश्वास दिलेला आहे की आपण निश्चितपणे जे जे आपल्या मॅनिफेस्टोमध्ये होतं, वचननाम्यात होते, ते सर्व पूर्ण करणार आहेत. त्यामुळं मी महाराष्ट्र शासनाचं अभिनंदन करतो, आभार मानतो, धन्यवाद देतो. आणि अध्यक्ष महोदय, माझ्या पांधन रस्त्यांच्या बाबतीत सगळ्यांनी विषय मांडले. पांधन रस्त्याच्या बाबतीतही एक चांगलं काम लवकरात लवकर करावं. चांगली योजना आपण आणूनच राहिलो आहे, पण ते मोकळे करून तहसीलदार किंवा जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून एक योजना राबवून ते मोकळे करून त्याला तात्काळ नंबर देणं आवश्यक आहे. त्यावर अतिक्रमण सुरू आहेत, त्यामुळे अनेक ठिकाणी मंजूर होऊन सुद्धा ते काम होऊ शकत नाही. त्याबद्दल आपण शासनानं कारवाई करायची विनंती करतो. सिंचनाकरता अत्यंत चांगलं काम आपल्या शासनाने केलं आहे. मग जलयुक्त शिवार असेल किंवा इतर सगळ्या योजना आहेत, गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार, या सगळ्या योजनांच्या माध्यमातून भूजल पातळी आपली चांगली वाढून राहिली आहे. पण अनेक क्षेत्र माझ्याच मतदारसंघात जवळपास 70% क्षेत्र हे ड्राय झोन किंवा क्रिटिकल झोन म्हणून घोषित झाला आहे. त्यामुळे तिथं आपण विहिरींचा लाभ देऊ शकत नाही, अनेक गोष्टी करू शकत नाही. ज्या शासनाच्या योजना आहेत ते लाभ आपण ग्रामीण भागातील लोकांना, शेतकऱ्यांना गरजेचं असून सुद्धा देता येत नाही. त्यामुळे माझी विनंती आहे की जीएसडीएच्या माध्यमातून पुन्हा एकदा पुनर्सर्वेक्षण करून त्या सगळ्या आता आपल्या ज्या काही उपाययोजना आहेत त्यामुळे वॉटर लेवल चांगली वाढलेली आहे, तर ते सर्वेक्षण करून ह्या ड्राय झोनमधून काढाव्यात आणि लवकरात लवकर त्या सगळ्यांना मदत करावी. अटी शर्ती सुद्धा त्यामध्ये ज्या ते शिथिल कराव्यात. पर्यटन स्थळाच्या बाबतीत आपल्या सरकारने चांगले निर्णय घेतले, अनेक पर्यटन स्थळ आपण करणार आहोत. माझी विनंती आहे की माझ्या मतदारसंघात सुद्धा अत्यंत चांगले जलाशय आहेत, फॉरेस्ट आहे, त्यामध्ये सुद्धा जास्तीत जास्त निधी देऊन पर्यटनामध्ये ते घ्यावे. नगरोत्थान अभियानच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी मागच्या काळातही मिळाला, येणाऱ्या काळात सुद्धा माझी विनंती आहे की माझ्या मतदारसंघातील 3ही नगर परिषदांमध्ये पाणी पुरवठा योजना 2 ठिकाणी सुरू आहे. नांदगावला ती प्रस्तावित आहे आणि 3ही ठिकाणी भुयारी गटर योजना ही प्रस्तावित आहे. यामध्ये एक सूचना सुद्धा अशी होती अध्यक्ष महोदय की ह्या जेव्हा आपण योजना राबवतो, मग पाणी पुरवठ्याची आहे, एमएससीबीच्या माध्यमातून काही अंडरग्राऊंड होतात, ड्रेनेजची सिस्टीम असते आणि रस्ते विकासाच्या, यामध्ये समन्वय नसल्यामुळं अनेक वेळा असं होतं की आधी रस्ते होतात, मग भुयारी गटार योजना होते, ती पूर्ण झाल्यानंतर मग त्याची दुरुस्ती झाल्यानंतर पुन्हा आपण एमएससीबीसाठी खोदतो किंवा पाईपलाईनसाठी खोदतो. तर या सगळ्या विभागांचा समन्वय करून आधी जे काम खोदकामाचं ते पूर्ण होऊन नंतर या सगळ्या जर गोष्टी झाल्या, एकात्मिक एक विकास योजना तयार झाली, तर एक चांगलं काम कमी खर्चात होऊ शकते अशी मला विनंती आहे. समृद्धीच्या माध्यमातून अध्यक्ष महोदय एक चांगलं काम विदर्भात उभं झालं आहे आणि त्यामधून रोजगारी आता उपलब्ध होणार आहे. माझी विनंती आहे, माझ्या मतदारसंघात सुद्धा 2 पॉईंट आहेत, तिथे दोन्ही बाजूने समृद्धीच्या त्या नोडवर लवकरात लवकर जर रोजगार उपलब्ध झाले तर तिथील आमच्या भागातील अनेक विद्यार्थी मुलं सगळे पुण्याला, मुंबईला या रोजगाराच्यासाठी जातात, ते लवकरात लवकर व्हावी विनंती करतो. घरकुलाच्या बाबतीत एक चांगलं काम मोदी आवास योजनेच्या माध्यमातूनही आपल्या इथे झालेलं आहे. ज्यांची नावं इतर योजनेत नाहीये त्यांना आपण लाभ देण्याचा प्रयत्न करत आहोत. पण अध्यक्ष महोदय, 2011च्या सर्व्हेमध्ये काही जे लोक होते त्यांचं नाव आता होतं, पण आता पुन्हा सर्वेक्षण करत असताना एवढा वर्षाचा कालखंड निघून गेला, 12-13 वर्ष झाले. त्यामुळे काही लोकांनी थोडाफार कुठून कर्ज घेऊन मुली लग्नाला आला आहेत, तर त्या सगळे समारंभ साजरे करण्याकरता कुठून तरी कर्ज घेऊन काहीतरी करून थोडंफार आपली घरं बांधले. माझी विनंती आहे की त्यांचे नाव कट न करता त्यांनाही सानुग्रह अनुदान आणि प्रोत्साहनपर अनुदान शासनाने द्यावं. त्यामध्ये काय करता येईल त्याबद्दलही निर्णय घ्यावा. आणि अनेक ठिकाणी कागदपत्र चुकल्याने आधार आपलं जे जॉब कार्ड आहे त्यामध्ये तो त्याचा नंबर चुकतो, त्यामध्ये दुरुस्ती करण्याची काही सोय नाही.
त्यामध्ये बदल करण्याचा सुद्धा ऑप्शन द्यावा अशी विनंती करतो. आणि मयत लाभार्थी जेव्हा होतात, काही म्हणजे ती जिवंत असतात, काही हप्ते त्यांच्या खात्यात जमा होतात, त्यानंतर दुर्दैवाने एखाद्या वेळेस त्यांची जर मृत्यू झाला तर ते जे हप्ते जमा होतात ते सुद्धा त्यांचा जो वारस आहे त्याच्या नावानं डायव्हर्ट करून ते पैसे तात्काळ जमा व्हावे अशी विनंती करतो. एमआरजीएसच्या विहिरी आहे त्याचं अनुदान डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यात जर जमा झालं अध्यक्ष महोदय, तर त्यांना जो आर्थिक भूर्दंड बसतो, अनेक मधले एजंट्स आहेत, दलाल आहेत, पैशाची मागणी करतात, ते होणार नाही आणि लवकरात लवकर सोप्या पद्धतीने त्यांच्या खात्यात जमा होतील. आणि ऑनलाईन थंबच्या बाबतीत अनेक अडचणी आहेत. ज्यांना अध्यक्ष महोदय हातच नाही किंवा ज्यांचे डोळे नाहीत अशांना या आधार कार्डच्या बाबतीत मोठ्या अडचणी आहेत. त्याकरता सुद्धा काही ना काही मार्ग शासनानं काढावा अशी विनंती आहे. अध्यक्ष महोदय, एक महत्वाचा विषय, कर्मचाऱ्यांचा भविष्य निर्वाह निधी हे जे खातं असतं यामधून अनेक वेळा त्यांना लग्न कार्यासाठी, मुलांच्या शिक्षणासाठी किंवा आरोग्यासाठी पैसे काढण्याची गरज पडते, परंतु त्यावेळी 2-2, 1.5 महिने त्या गोष्टीला लागतात. माझी विनंती आहे की किमान शिक्षण आणि वैद्यकीय गरज यासाठी तरी किमान 25% निधी यामधून 2 दिवसात उपलब्ध व्हावा याकरता आपण निर्देश द्यावेत. नागपूर कराराचा उल्लेख माननीय प्रवीणजींनी केला, दटकींनी, तर त्या संदर्भात आपण मग विदर्भ वैधानिक विकास मंडळ स्थापन केलं होतं. त्या माध्यमातून विदर्भात मोठ्या प्रमाणात निधी मिळण्याची सुविधा होती, परंतु दुर्दैवानं महाविकास आघाडीच्या त्या कार्यकाळामध्ये हे विकास मंडळ पुनरुज्जीवित होऊ शकले नाही आणि ते रद्द झाले. परंतु माझी शासनाला विनंती आहे की त्या माध्यमातून जो काही कंपल्सरी निधी आपल्याला भागात येत होता तो जास्तीत जास्त निधी द्यावा. विमानतळांच्या बाबतीत प्रवीणजींनी सांगितलं, नागपूरमध्ये एक चांगले विमान धावपट्ट्या तयार झाल्या आहेत. अमरावतीला सुद्धा विमानतळ सुरू होणार आहे, त्याची घोषणा माननीय मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे. ते विमानतळ अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघात आहे. माझी विनंती आहे की तिथे जी छोटी धावपट्टी आहे, मोठ्या धावपट्टीसाठीचं अधिग्रहण वगैरे सगळं झालेलं जमिनीचं, पण त्याची परवानगी नाही आणि ते नंतर करू अशी थोडीशी भूमिका आहे. माझी विनंती आहे की त्या मोठ्या धावपट्टीला आजच त्या मान्यता द्यावी. निधीची उपलब्धता नंतर केली तरी चालेल, परंतु त्या संदर्भात तिथे मोठ्या धावपट्टीचं जर काम, परवानग्या वगैरे सगळ्या ज्या काही प्रोसिजर लागतात त्या जर पूर्ण झाल्या तर भविष्यात जेव्हा गरज पडेल तेव्हा ही धावपट्टी लवकरात लवकर सुरू होईल. अध्यक्ष महोदय, मी खरोखर आपलं मनपूर्वक आभार मानतो, धन्यवाद देतो. आपण कुठलीही काळजी न करता आमच्यासाठी एवढा वेळ इथं बसलेले आहात त्याबद्दल मी आपला आभार मानतो. धन्यवाद. प्रथम अध्यक्ष महोदय आपल्या आभार मानतो. आणखीन आपण एवढा वेळ इथं आम्हाला बोलायसाठी संधी दिली त्याबद्दल मी मनापासून आपले आणखीन आमचे प्रतोद महोदय आदरणीय सावरकर साहेबांचं सुद्धा इथं आभार मानतो. आज आपला 293चा जो आपला सत्ताधारी पक्षाचा जो ठराव आहे त्या ठरावाचा मूळ विषय आहे तो शेतकरी सुखी तर आपला असणारा महाराष्ट्र सुखी. आज तसं महाराष्ट्र आणखीन राष्ट्र या दोन्हीमध्ये एक यमक आहे की राष्ट्र जर सशक्त करायचं असेल तर महाराष्ट्र हा बलवान व्हायला पाहिजे आणि महाराष्ट्र बलवान घडवायचा असेल तर आपल्याला शेतकरी जो आहे त्या शेतकऱ्याला सन्मान मिळवायला पाहिजे. मला खात्री आहे की महाराष्ट्राचा आपला जो शेतकरी आहे या शेतकऱ्याला निश्चितपणे योग्य अशा दिशेने घेऊन जायला त्याच्यातली उद्योगशीलता, त्याच्यातली उद्यमशीलता, त्याच्यातली प्रयोगशीलता, त्याच्याकडे असणारी जी क्षितिजा पलीकडे बघण्याची जी तिची वृत्ती आहे त्याला प्रोत्साहन देण्याचंच काम आपल्या महाराष्ट्राचं सरकार आणि केंद्राचं सरकार करते. आज शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून असेल, नमो सन्मान योजनेच्या माध्यमातून असेल, वेगवेगळ्या पातळीवरती खतांमध्ये असणाऱ्या सबसिड्या आहेत त्या सबसिड्यांच्या माध्यमातून केलेली गुंतवणूक असेल, संगणकीकृत सातबारा असेल, त्या सातबाराच्या माध्यमातून शेतकऱ्याला त्याचं असणारं क्षेत्र हे 5 मिनिटाच्या अंतरावरती त्याला कसं मिळेल, 5 मिनिटात त्याला तशा संदर्भातली माहिती कशी मिळेल, वेगवेगळ्या पातळीवरती पत आराखड्यामध्ये वाढ करून आपल्या असणाऱ्या सर्व डीसीसी बँका असतील, राष्ट्रीयकृत बँका असतील, ह्या बँकांना या सर्व असणाऱ्या शेतकऱ्यांना सातत्यानं सहयोग करण्याच्या संदर्भातला दट्ट्या लावणारं हे राज्य सरकार आणि केंद्र सरकार आहे. आणि ह्याचाच परिपाक आहे की आज आम्ही सगळी मंडळी सांगतो की 50 लाख कोटीचा आपला महाराष्ट्राचा एकंदरीत हा गाडा आहे, आर्थिक संकल्प आहे. ह्या संकल्पामध्ये 8.5% जर कुठल्या क्षेत्राचा अंतर्भाव असेल तर तो शेती क्षेत्राचा अंतर्भाव आहे. फक्त माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे, इथं राणेसाहेब इथं आलेत, त्याचबरोबर सावकारे साहेब आपण सुद्धा आहात, शेतकऱ्याला जर तुम्हाला सक्षम करायचं असेल ना तर शेतकऱ्याला बाकी तुम्ही काही देऊ नका. शेतकऱ्याला तुम्ही कर्जमाफी दिलेली आहे, मग ती महात्मा फुलेंच्या नावची असेल किंवा शिवाजी महाराजांच्या नावची असेल, ह्या दोन्ही बरोबरीनं शेतकऱ्याला तुम्ही त्याच्या शेतमालाला योग्य पद्धतीचा भाव द्या. त्याच्या योग्य पद्धतीचा भाव, आज साधं उदाहरण घ्यायचं झालं तर 4,892 रुपये आपण शेतकऱ्याच्या सोयाबीनच्या खरेदीच्या माध्यमातून त्याला द्यायच्या संदर्भातला निर्णय घेतला. आज माझ्या माहितीप्रमाणे जवळजवळ 11 लाख टनापर्यंत आपण सोयाबीन खरेदी केलेला आहे.
आणि त्याचबरोबर राहिलेले जे सोयाबीन आहे ते जर आपण खरेदी करू शकलो, किंबहुना जर खरेदी करू शकलो नाही आणि जर समजा त्यांनी खाजगी व्यापाऱ्याला विकलं आणि जर खाजगी व्यापाऱ्याला विकत असताना ते जर कमी भावानं विकलं आणि त्याला जर आपण भावांतर योजना लावली तर मला वाटते शेतकऱ्याला खूप मोठ्या पद्धतीचं आपण सहकार्य करू. आणि त्याचबरोबर माझं अध्यक्ष महोदय आपल्याला सांगायचे की दुग्ध उत्पादन असेल, मत्स्य उत्पादन असेल, मेषपालन असेल, कुक्कुटपालन असेल, त्याचबरोबर सरकारचं सुद्धा मला अभिनंदन करावं वाटतं की रेशीम उद्योगाच्या बाबतीत खूप मोठ्या पद्धतीनं सरकारनं प्रोत्साहनाच्या बाबतीतली एक भूमिका घेतलेली आहे. मगाशी आमचे प्रतोद महोदय आदरणीय सावरकर साहेबांनी जे मुद्दे मांडलेले त्याचा खरंच माझी इच्छा आहे की त्याचा अंतर्भाव आपण सगळ्या मंडळींनी करावा आणि श्री अन्नाला सुद्धा वेगवेगळ्या पातळीवरती आपण एक प्रॉडक्ट म्हणून कसं आणता येईल आणि त्याची एक व्यापारी बाजारपेठ कशी करता येईल विपणनाच्या माध्यमातून, त्या माध्यमातून. सर 2 मिनिटं. प्रोत्साहन योजनेच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या पातळीवरती आमच्या सांगली जिल्ह्यामधल्या आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या संदर्भातला एक निर्णय घेतलेला आहे की जे प्रामाणिकपणे कर्ज भरतात त्यांना तुम्ही प्रोत्साहन योजनेच्या माध्यमातून त्यांना 50,000 रुपये देता. कोल्हापूरच्या शेतकऱ्यांना आपण अडसाली ते लावण करतात म्हणून 18 महिन्यानंतर त्यांचं एक पीक जातं म्हणून तुम्ही त्यांना 3 वर्षामध्ये त्यांचे समजा 2 वर्ष झाले नसतील तर अपवाद म्हणून त्यांची तुम्ही 50,000ची रक्कम दिलेली आहे. मग सावकारे साहेब आणि राणे साहेब माझी आपल्याकडनं विनंती आहे, मग सांगलीमध्ये सुद्धा असे अनेक शेतकरी आहेत की ज्यांनी जून महिन्यामध्ये लागण केलेली आहे आणि ज्यांचं असणारं पीक जे आहे किंवा त्यांचं कर्ज फेडलं जातं ते जून महिन्यामध्ये जातं. आणि ही योजना अशी आहे की एप्रिलला सुरू होते आणि मार्चला संपते. आणि त्यामुळं अनेक शेतकरी आहेत की जे प्रामाणिक आहेत पण दुर्दैवानं त्या शेतकऱ्यांना आपण त्या योजनेचा लाभ देऊ शकत नाही. कोल्हापूरला जसा अपवाद केलेला आहे तसा आपण सांगलीला आणखी आमच्या पश्चिम महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांसाठी करावा. आणि माझी दुसरी एक विनंती आहे, सेंद्रिय शेतीच्या बाबतीत आपण काय करणार आहे का? एक अध्यक्षमध्ये 2 मिनिटं. सेंद्रिय शेतीच्या बाबतीत आपण काय करणार आहे का नाही? कारण का सेंद्रिय शेती अशी शेती आहे, आज जर तुम्ही गेला या असणाऱ्या तुमच्या उत्पादनाच्या चढाओढीमध्ये पंजाब हे राज्य हे कॅन्सरचं राज्य झालेलं आहे. आणि पंजाबमधनं एक ट्रेन सुटती की जी राजस्थानला जाती, ती फक्त कॅन्सर एक्सप्रेस म्हणून तिची या निमित्तानं ओळख आहे. आणि म्हणून माझी इच्छा आहे जसं राहीभाई फोफरे यांनी एक बीज माता म्हणून एक पदवी मिळवलेली आहे आणि त्या माध्यमातून त्यांनी सकस बी दिलेलं आहे. आज माझ्या शिराळा तालुक्यामध्ये अनेक मुलं अशी आहेत की जे बीज भाऊ म्हणून मी बघतो, बीज बंधू म्हणून बघतो, त्यांना आम्ही मदत करतो. माझ्या शिराळा तालुक्यामध्ये 32 वाण आहेत भाताचे आणि ते सगळे सेंद्रिय वाण, त्याचं प्रोत्साहन आम्ही देतो. आपण सेंद्रिय शेतीच्या बाबतीत काय करणार आहोत का नाही ह्याचा खऱ्या अर्थानं विचार या पुढच्या काळामध्ये माझे धुरीण सहकारी आदरणीय राणे साहेब आणि आदरणीय सावकारे साहेब आपण करावा. आणि त्याचबरोबर आपण शेतकऱ्यांच्या संदर्भात जीवनावश्यक वस्तू कायदा जो आहे ज्याला आपण एसेन्शियल कमॉडिटी ऍक्ट, त्या एसेन्शियल कमॉडिटी ऍक्ट मधनं आपण तो असणारा आपला शेतकरी जो आहे तो बाहेर काढणार आहे का नाही ह्याचा सुद्धा खऱ्या अर्थानं ह्या पुढच्या काळामध्ये आपण साकल्यानं विचार करावा. आणि सरकारच्या असणाऱ्या ह्या चांगल्या कामांच्या संदर्भात शेतकऱ्यांच्या संदर्भातले घेतलेले जे चांगले निर्णय आहेत त्याच्या बाबतीत मी खरंच कौतुक करतो. आणि ह्या पुढच्या काळामध्ये सुद्धा सरकारनं शेतकरी बहुल निर्णय घ्यावेत अशा पद्धतीची विनंती करतो. प्रवीण तायडे. 30 सेकंद द्या मला. 3 सेकंद. 30 सेकंद. सेंद्रिय शेतीचा विषयांनी केला आणि देवेंद्रजींनी पंजाबराव देशमुख सेंद्रिय शेती मिशनची स्थापना केली. आज अधिकारी वर्गात नॅशनल सेंद्रिय मिशन याच्यामध्येच हे पंजाबराव देशमुख सेंद्रिय शेती मिशन इन्क्लूड करून अकोला जिल्ह्यातून त्याचं कार्यालय पुण्याला स्थलांतरित करण्याचा षडयंत्र रचलेला आहे. माझी विनंती आहे अध्यक्षमध्ये आपल्या मार्फत हे धंदे बंद करा. विदर्भातले चांगल्या गोष्टी हटवायचे. 2027-28 पर्यंत मान्यता दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी अधिकारी सेंद्रिय शेती मिशन डॉक्टर पंजाबराव देशमुख सेंद्रिय शेती मिशनचं कार्यालय अकोल्यातून स्थानांतरित करण्याचा षडयंत्र रचून राहिले. याच्या आधी पशुधन महामंडळ जे आहे तेही यांनी अशाच पद्धतीने हटवलं होतं. तेवढं फक्त आपल्याला माहिती आहे. मंत्री महोदय शासनाने नोंद घ्यावी. चला प्रवीण तायडे. अध्यक्ष महोदय, माझ्या अचलपूर मतदारसंघात जवळपास 450 पांधन रस्ते मंजूर असून 50 पेक्षाही कमी रस्ते पूर्णत्वास गेलेले आहेत. आणि शेतकऱ्यांची अशी मागणी आहे की तुम्ही 2 रस्ते साधे आपले 25-15चे असो किंवा
30-54 असो 50-54 असो हे रस्ते कमी करा, पण पांढर रस्ते शेतकऱ्यांचे हे पूर्णत्वास न्या. आणि त्याला एक कारण आहे ज्याचं अटी रोयो आयुक्तांनी जो कोड जनरेट करण्यासाठी अटी शर्तीचं हे केलेलं आहे, तहसीलदारांना आदेश दिलेले आहे. मी आपणास विनंती करतो आपल्या माध्यमातून की त्या अटी शर्ती शिथिल कराव्या आणि शेतकऱ्यांचे मार्ग मोकळे करावे. कारण शेतीचा माल जेव्हा तयार होतो तो आणण्यासाठी आणि पावसाळ्यात शेतकऱ्यांचे प्रचंड हाल होतात, बैलांचे हाल होतात आणि त्याच्यामुळं शेतकरी जेरीस येतो. आणि जर रस्ते पूर्णत्वास गेले तर शेतकऱ्यांना म्हणजे सहज शेती करता येईल. दुसरी गोष्ट, संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना यांचे जे वेतन आहे हे दर महिन्याला जमा व्हावे अशी मी आपल्या माध्यमातून विनंती करतो. धन्यवाद. धन्यवाद. किसनराव वानखेडे. अध्यक्ष महोदय, माझा मतदारसंघ उमरखेड. सर, काय राहिलाय? कुठला मुद्दा राहिलाय का? कुठला राहिलाय मुद्दा? घे बोला तायडे बोला, मग त्याच्यानंतर वानखेडेजी. संजय गांधी योजनेच्या यात काही फरक येत आहे, पैशांमध्ये फरक येत आहे, तो त्याच्याकडे सुद्धा लक्ष देण्यात यावं अशी मी विनंती करतो. चला वानखेडेजी. अध्यक्ष महोदय, धन्यवाद. माझा मतदारसंघ उमरखेड महागाव. सर, अध्यक्ष महोदय, शेतकरी सुखी तर राज्य सुखी आपण असं म्हणतोय. भारत देश कृषीप्रधान देश आहे, परंतु उमरखेड महागाव विधानसभा मतदारसंघ यवतमाळ जिल्ह्यामध्ये येतो आणि देशामध्ये सर्वात जास्त त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात. त्यासाठी वेगवेगळी कारणं आहेत. महोदय, ह्या ठिकाणी आपण मागेल त्याला सौर कृषी पंप योजना जाहीर केलेली आहे. मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना जाहीर केली आहे आणि दिवसा वीज पुरवठा सुद्धा आपण जाहीर केली आहे. परंतु उमरखेड महागाव विधानसभा मतदारसंघामध्ये ऊस मोठ्या प्रमाणात पिकल्या जातोय. तिथला ऊस जवळपास 9 कारखान्याला पुरवल्या जातोय. उमरखेडमध्ये एक कारखाना आहे, महागावमध्ये एक कारखाना आहे, परंतु जी वीज पुरवठा त्या ठिकाणी केला जातो सर, त्या ठिकाणी वीजचे तार अतिशय शेतामध्ये लोंबलेले असतात आणि त्याचं घर्षण होऊन त्या ठिकाणी शेतीतला ऊस पूर्णतः जळल्या जातोय. अशीच एक मतखंडामधील देवसरीमध्ये घटना घडली सर. अध्यक्ष महोदय, सौभाग्यवती ज्योती चक्रधर देवसरकर म्हणून हे कास्तकार आहेत. त्यांचा 2 एकर ऊस पूर्ण जळून गेला, परंतु त्याची दखल ना वीज विभागानं घेतली ना कृषी विभागानं आणि कारखान्यांनी सुद्धा त्या ठिकाणी दखल घेतली नाही. 2 एकर ऊस त्याचा पूर्णपणे खराब झाला. मला जेव्हा शेतकऱ्यांचा फोन आला तेव्हा मी स्वतः जाऊन त्या ठिकाणी वीज विभागातल्या इंजिनियरला आणि तिथल्या अधिकाऱ्यांना बोलवलं असता तिथं पंचनामा करून घेतला सर. सन्माननीय महोदयाला माझी विनंती आहे, त्यांना 2 एकर शेती आहे, 2 मुली आहेत, त्यांनी वारंवार आत्महत्या करण्याची धमकी देत आहेत. ही घटना भविष्यात घडू नये म्हणून अध्यक्ष महोदय आपणाला माझी विनंती राहील की त्यांचं जे 2 एकरचं नुकसान झालं आहे त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मी माझ्या वतीनं विनंती करतो आणि थांबतो. आणि त्याचबरोबर मातोश्री पांधन रस्ते आहेत सर, त्या ठिकाणी मातोश्री पांधन रस्ते करणं अत्यंत आवश्यक आहे. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ऊस जातो तर रस्ते बरोबर नसल्यामुळे ते ऊस जात नाहीत आणि हेच कारण ह्या ठिकाणी ह्या ऊसाला झालं. याची दखल ना कारखान्याने घेतली, विजेनं घेतली आणि कृषी पंपानं घेतली. महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त यवतमाळ जिल्ह्यात आत्महत्या होतात. याची दखल अध्यक्ष महोदय आपण घ्यावी एवढी नम्र विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत. काय मागणी आहे? अध्यक्ष महोदय, राज्य शासनाच्या अखत्यारीत असलेल्या विविध आर्थिक विकास महामंडळामार्फत दरवर्षी लाखो सुशिक्षित बेरोजगार युवक आणि युवतींना त्यांना रोजगार सक्षम बनवण्यासाठी कर्ज दिले जाते. यावर्षी सुद्धा लाखो युवक युवतींनी वित्तीय महामंडळातर्फे कर्ज मिळवण्यासाठी अर्ज केलेले आहे. हे दिवस आता 31 मार्च त्या ठिकाणी येणार आहे आणि अध्यक्ष महोदय, अशा अतिशय महत्वाच्या दिवसांमध्ये गेल्या 15 दिवसांपासून मग ते ओबीसी महामंडळ असेल, ते बार्टी असेल, ते आपलं अण्णाभाऊ साठे महामंडळ असेल किंवा
आरटी असेल, असे जे विविध महामंडळ आहेत, या महामंडळाच्या साईट अध्यक्ष महोदय गेल्या 15 दिवसापासून त्या ठिकाणी बंद पडलेले आहेत आणि 31 मार्च ही शेवटची तारीख आहे. माझी शासनाच्या माध्यमातून अध्यक्ष महोदय आपल्याला मंत्री विनंती महोदय, आहे शासनाने नोंद घ्यावी. की ह्या सगळ्या साईट्स त्या ठिकाणी सुरू कराव्यात आणि बेरोजगार चला, तरुणांना प्रताप त्या भाऊ, काय ठिकाणी राहिलं? न्याय द्यावा. धन्यवाद भाऊ. अध्यक्ष महोदय. हो. अध्यक्ष महोदय, एक फक्त विषय राहिला. संजय गांधी निराधार योजना आणि शावरबाळ योजना जी आहे तुम्ही इकडे तुमच्या त्यामध्ये जागेवर येऊन अध्यक्ष बसा. महोदय जिथं 1000 रुपये होते तिथं 800 रुपये मध्ये सुरू होतं, आपण 1500 केले. त्यामध्ये अनेक ठिकाणी 1200 रुपये येऊन राहिले, 300 रुपयाची गॅप येऊन राहिली आहे आणि हे 2-3 वर्षापासून साधारणपणे सुरू आहे. तर त्यामध्ये काय नेमकी टेक्निकल अडचण आहे आणि त्यांचे आतापर्यंतचे जे थकीत पैसे होते ठीक आहे. ते सुद्धा शासनाने द्यावे अशी विनंती करतो. 293 ची चर्चा आज संपलेली आहे आणि उद्या रिप्लाय दिला जाईल. सभागृहाची बैठक आता स्थगित होत आहे. बुधवार दिनांक 26 मार्च 2025 रोजी सकाळी 10 वाजता सभागृहाची बैठक भरेल.